कोंबडी कापल्या, चिकन आहे कोंबडीचं. काय कोंबडी कापून त्याचे तुकडे केले ते? होय, संध्याकाळी पार्टी सेट लागणार आहे आपल्याला, घेऊन जायचं आता. असं बनतोय चिकन? होय. नको मला मग. अरे अरे काय झालेला? अरे थांब की. अरे तुला मटन चिकन आवडत नाही तर मग खिमा नाही तर रक्ती घेऊया की आपण. भावानू, त्या माणसाने त्या कोंबडीला कापलेलं मला अजिबात आवडलं नाही. पण इकडे बघा, ह्यो माणूस खांद्यावर बकऱ्याला घेऊन निघालाय. बघा कसलं भारी वाटतंय बघा. बाबा हीच तर आपल्या शेतकऱ्यांची खरी शान आहे बघ. बकऱ्याला आम्ही लेकराप्रमाणे जपतो. मामा, लय जीव लावलाय वाटतं तुम्ही बकऱ्याला. मग काय सारखं लाडात येतं, जीवच लावलाय तर तसा. हा, आता कुठे घेऊन निघाला याला? निघालो खटकाकडे घेऊन. हा, खटकाकडं कशाला? कापायला घेऊन निघालोय. कवळाय तोवर मटण चांगलं लागतं ना, आणि दर पण चांगला मिळतो. काय? अरे मुगली, अरे मुगली काय झालं? अरे थांब की मुगली. अरे मुगली थांब. अरे काय झालं, का पळतोस? मी जातो जंगलात परत, मला नाही राहायचं इथं. काय रे, काय झालं? जंगलच बरं आहे भावानं, तिथं तुमच्यासारखे लबाडी तर नाही. वाघ हरणाला खातो कारण निसर्गाने त्याला तसं बनवलंय, आणि त्याला दुसरा कुठला पर्यायच नसतो रे. त्याला त्यात कसलं पाप पण लागत नाही. पण तुम्ही माणसं, तुमच्या पुढं अन्नधान्य फळं यांच्यापासून बनवलेले शेकडो पर्याय उपलब्ध आहेत, तरीसुद्धा तुम्ही त्या मुख्या जनावरांचा जीव घेता. कशासाठी? फक्त जिभेच्या चोचल्यासाठी. अरे पण मुगली माझा ऐक तर जरा. काय ऐकू? इथं श्रीमंत गरिबाला लुटतोय म्हणून गरीब निर्दोष असतोय असं पण म्हणता येत नाही. त्याच गरिबाला परत पैसा आणि सत्ता मिळाली की तो सुद्धा दुसऱ्या गरिबांना लुटतोय. बघितलं ना तो सरपंच? भावा जंगलासारखंच आहे इथं, पण मोठा बारक्याला खाणारच. नाही भावा, त्या जंगलात तिथल्यासारखी लबाडी नाही. तिथं प्रामाणिकपणा आहे, निर्दोषपणा आहे, इमानदारी आहे. कारण तिथं चाललंय ते सगळं प्राकृतिक आहे. इथं चाललंय ते प्राकृतिक नाही भावा. इथं तुम्ही सगळी विश्वासघातकीन पाखंडी यायचा. तो मेंढरवाला एका तोंडानं म्हणतोय माझा त्या मेंढरावर लेकरागत जीव आहे, पण त्याच मेंढराला तो कापायला देतोय. त्या बिचाऱ्या लेकराचं तुकडं तुकडं करून चवीनं खाताना त्याला जरा सुद्धा लाज नाही रे वाटत. इथं माणूस गायला माता म्हणतोय आणि त्याच गायला कसायला विकतोय. कधी कुर्बानीच्या नावाखाली तर कधी देवाला बळी म्हणून बकऱ्या कोंबड्या कापतोय. ह्या सगळ्या प्रकारात जीव कोणाचा जातोय? तर त्या गरीब मुक्या जनावरांचा. सगळीकडे असंच चाललंय भावा, काय करायचं मग आता? भावांनो, बळी द्यायचा असतो तो बाहेरच्या पशूंचा नाही, तर आपल्या आत दडलेल्या स्वार्थी कपटी लबाड पशूचा. आपल्या मनातला मोह, लोभ, जिभेच्या चोचल्यासाठी सगळ्या पृथ्वीला खाऊन टाकायची माणसाची जी भोगवृत्ती आहे तिचा बळी द्यायचा असतो. स्वतःच्या अहमवृत्तीचा बळी द्यायचा असतो. हीच खरी कुर्बानी आहे जी त्याच्यापर्यंत पोचते. भावानू, काल मी एक भक्तिगीत ऐकलं. त्यात कवी मंसूर अल हलाज म्हणतात, अगर है शौक मिलने का तो हरदम लौ लगाता जा, जलाकर खुदनुमाई को भस्म तन पर लगाता जा. म्हणजे आपण स्वतःची स्वार्थी लोभी अहमवृत्ती जेव्हा जाळून टाकू तेव्हाच त्याचा साक्षात्कार होतो. अरे मोगली थांब, कुठे निघालायस? मला नाही राहायचं इथं, जातो. अरे भावा, मोगली गेला की? गेला, पण जाता जाता आपल्याला माणुसकी शिकवून गेला. अगर है शौक मिलने का तो हर दम लौ लगाता जा. मित्रांनो, ज्यावेळी तुमचंही मन ह्या छोट्या मुलासारखं निर्मळ होईल तेव्हा तुम्हालाही मुक्या प्राण्याचा जीव घेऊ वाटणार नाही. तुमच्या